नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे। आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थानिक नगरसेवकांनी आज सकाळी माझीवडा, वर्तकनगर, उथळसर या परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली। नाले सफाईला खरं तर मुंब्र्यातून सुरुवात झाली आणि आज ठाण्यातील आदी भागात आपण पाहणी केलेली आहे। काय परिस्थिती? खरं तर पावसाआधी, मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नालेसफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंग पर्यंत खरं तर ही नालेसफाई चालू होते, पण ह्या वेळेला आपण पावसाच्या आधी म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिल पासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेलं आहे। मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझीवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे। सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलंय की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना चांगलं हे भेटेल, रिलीफ भेटेल। आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे। केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते, तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांशी मी चर्चा करणार आहे। परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायर आहेत त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू। आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नाले सफाई असू, ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे। निश्चितच चांगला फायदा होईल, कारण मला असं वाटतं की प्रशासनाने आता एक पाऊल पुढे उचललेला आहे आणि आधुनिक पद्धतीकडे वळण्याचा हा कुठेतरी एक कळ आहे आणि त्याच्यातून चांगलं देण्याचा प्रयत्न या ठाणेकरांसाठी असेल। दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व पाहणी दौरा असतो महापौर आणि उपमहापौर म्हणा किंवा आयुक्त साहेबांच्या देखरेखीखाली पाहणी दौरा चालू आहे। तसं ह्याही वर्षी चालू आहे। ह्या वर्षी जरा महापौर मॅडमचं अभिनंदन करावं लागेल की हा दौरा लवकर चालू केलेला आहे, कारण दरवर्षी मे झाल्यानंतर आपलं काम चालू होतं मेच्या आसपास, पण हे एप्रिल पासून त्यांनी महापौर मॅडम असतील आणि आयुक्त साहेबांनी तशी सूचना देऊन एप्रिलमध्येच काम चालू केल्यामुळे हे एक शुभ संकेत आहेत की भविष्यात पाण्याचं नाल्यामध्ये जास्त पाणी येऊन किंवा त्याचा प्रादुर्भाव होऊन नुकसान लोकांचं होऊ नये, मग त्याची पाहणी दौरा चालू आहे। मग स्वच्छ ठाणे आणि सुंदर ठाणे या संकल्पनेनेच आता प्रशासन आणि महायुती काम करत आहे।